तुमच्या दुकानातून लोक जर दारू घेत असतील तर ती तुमची जबाबदारी दिली. इथे 10 माणसं ठेवताना 2 माणसं बाहेर ठेवायचे नाही इकडे पाठवण्यासाठी किंवा घरी पाठवण्यासाठी. इकडे जर माणसं बसली तर तुमच्या दुकानात तक्रार करायला जमतात. तुम्हाला गुलाब देतो, तुम्ही आपल्या देशाचा महसूल वाढवताय. तुम्ही हे गुलाब दे, तुला घे. तुझ्या प्रभागातल्या आया बहिणी आहेत ना, खूप चांगल्या सुरक्षित आहे. तुम्हाला घरदार नाहीये, काय करणार? तुम्ही इथे बसायचंय, रोज इथे बसायचं आणि रोज आम्ही तुम्हाला रोज गुलाब देणार आहोत. और किसको हफ्ता देते रहे? सब ये सब हफ्ता देते हैं. अरे किसको देता है? मेरे भाई लोग, आपको मैं गुलाब दे रही हूँ. तुम्हाला गुलाब देतो, तुम्ही आपल्या देशाचा महसूल वाढवताय. तुम्ही खूप चांगलं काम करताय. तुम्हाला आम्ही इथे रोज बसा. तुम्हाला कोणी नाही का? हे गुलाब दे, तुला घे. रोज इथे बसायचं, रोज इथे बसायचं. ठेवायचं नाही, रोज इथे बसायचं. रोज इथे बसायचं आणि इथे आमच्या प्रभागातल्या आया बहिणी आहेत ना, खूप चांगल्या सुरक्षित आहे. तुम्हाला घरदार नाहीये, काय करणार? तुम्ही इथे बसायचंय, रोज इथे बसून भागवणार. रोज इथे बसायचं आणि रोज आम्ही तुम्हाला रोज गुलाब देणार आहोत. रोज तुमचा आम्ही सत्य. ऐसा दारू लेके इधर बैठने का, रोज बैठने का हम कुछ नहीं करेंगे, कोई कुछ नहीं करेगा. अच्छी बात है, आप हमारे देश का महसूल बना रहे हैं. आपके पैसे के ऊपर हम लोग जी रहे हैं और हमारे प्रभाग के सब महिलाएं सुरक्षित है. आने जाने वाली बेटियां मस्त सुरक्षित है. आपको नहीं, कोई घर नहीं है भाई, नहीं घर है. ये लोग तुम क्यों नहीं ले रहे हो? मराठी समजता है ना दादा. रोज इथे बसायचं, करता मेहनत तुम्हाला रोज इथे बसायचं. रोज दारू प्यायचं, इथे बसून प्यायचं. मस्त काम कर. कोणी काही बोलणार नाही तुम्हाला. तुमचं काम खूप चांगलं चाललेलं आहे. इथेच बसायचं, रोज इथे बसायचं आणि दारू प्यायची. तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. तू कुठे राहतो बाबा? ये बिल्डिंग में रहते और इधर आके पीते बैठते. शर्म आती है तुमको? शर्म आती है क्या? अरे तुम्ही कधी काय घसराल सांगाल? आज 4-5 वर्ष झाली मी ह्याला हे करते की आमच्या इथला हा दारू. अरे तुम्ही प्या, आमचा विरोध नाही. तुमच्या घरात बसून प्या, तुम्हाला विरोध नाही. याने सुन ले तुम्हाला कल भी बैठे इधर, कल भी लाके दूंगी मैं गुलाब. हमारे घर से महिला सेना आके तुम्हारा सत्कार करेंगे. आज तो फोन दे, इतना बड़ा हार देंगे. शर्म आनी चाहिए तुमको, शर्म आनी चाहिए. चने वाला पण गेला ये लोग तेरे को भी बुला. सुन मेरे बेटे, यहाँ से मेरी बेटियां दादियां आती रहती है. हमारे बहू बेटी भी है. हाँ, इधर ये बैठ के पीते हैं, पैसा लगता है. ठीक है क्या ये? तुझे पीता नहीं है, तेरे को लेना बेटा लगता है. मेरे बहू बेटियों को कोई तकलीफ नहीं है लोगों से. मेरी बहू बेटी यहाँ से जाती है, जान मुट्ठी में पकड़ के जाती है. काय सांगाल ताई, आज या ठिकाणी येऊन तुम्ही इथे जे नशा करणारे, दारू पिणारे जे लोक आहेत गुलाबाचे फुल दिलेलं आहे, काय संकल्पना आहे? दादा, मी कविता वांगणकर, मनसे महिला शहर अध्यक्षा. गेली अनेक वर्ष इथे जे चाललं ना दारू पिण्याचं, मी आणि इतर पक्षातल्या लोकांनी पण हे केलेलं आहे, पण काही प्रतिबंध आलेला नाही. माझ्या लेकी बाई इथून जीव मुठीत धरून जातात. इथे हे तरुण मुलं किंवा ही घाणेरडी लोक इथे दारू पीत बसलेली असतात. ज्यांची घरदार आहेत, या बिल्डिंग मध्ये राहतो असं एक म्हणाला, ते लोक इथे येऊन पितात. इथे चकना पुरवणारे आहेत. माझा या दारू पिण्याला विरोध नाहीये. ज्यांनी त्यांनी आपल्या घरी प्यावा. इथे रस्त्यावर नाही. हा काय अड्डा आहे का? हा काय बार आहे का? तुम्ही इथे बसताय प्यायला आणि मस्त राजरोसपणे चाललेलं आहे. मी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करते काशीनीरा पोलीस स्टेशन पासून. आज आम्ही काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये पण पसरत गेलेलो आहे. आमचे सचिन दादा साळुंखे यांनी आता विडास उचललेला आहे की इथे हे जे बसतायत ना ह्यांना
पुष्पहार द्यायचा, फुलं द्यायची. आज आम्ही फुलं दिल्यात, उद्या पुष्पहाराने आमचं स्वागत करू, परवा नारळ देऊ आणि यांना सांगू बसा इथे. माझ्या मुलीबाई इथून जाणारे आहेत ना, चांगले आहेत, एकदम जास्त जात आहेत, जीव उठून चढून जात आहेत. तो तुमच्या माध्यमातून सांगते, इथे जाणाऱ्या खूप महिला सांगतायत. तर मला असं वाटतं सर्व महिलांनी पुढे यायला हवं या प्रश्नासाठी. आम्हाला सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आहे, जिथे अन्याय असेल तिथे लाथ मारा, जिथे लोकांना गरज आहे मनसेची साथ हवी आहे तिथे साथ द्या. एवढंच बोल. काशीनगर परिसरामध्ये दारुड्यांचा अक्षरशः दुर्मार्ग या ठिकाणी दिसतो. कोणावरती आक्षेप आहे? कसं आहे, आता पहिले महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने पहिले पण या लोकांना हे जे हरामखोर तिथे बसतात दारू प्यायला आणि नशापिशा करत, त्यांना पहिले पण फटके दिलेले आहेत. काशीगाव पोलीस स्टेशनचं पण वेळोवेळी सहकार्य लाभलेलं असतं, ते पण लगेच येतात, कारवाई करतात. पण दरवेळेला काय होतं की ते बेवडे दिसतात, तर प्रत्येक निकडून जाणार फक्त एवढंच बोलतो की पोलीस काय करतात, बाकीचे काय करतात. मग त्याच्यामुळे आम्ही यांना मारून झालं, काशीगाव पोलीस स्टेशन यांना मारून झालं, यांच्यावरती कारवाई झाल्या, पण हे काय सारे सुधरत नाहीत. मग तेव्हा आमचे जे महिला शहराध्यक्ष कविताताई वांगकर मॅडम आहेत, यांनी आम्हाला सांगितलं की आपण एक काम करूया, आपण आज यांना गुलाबाचं फुल देऊया. आम्ही हा जो तबेलापासूनचा ते ग्रीन व्हिलेज पर्यंत जो रस्ता आहे, हा 7 दिवसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या हाती घेते आणि याच्यामध्ये एक मोहीम राबवते की आजपासून 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत सलग 7 दिवस या रस्त्यावरती जे पण दारू प्यायला बसतील त्या दारू पिणाऱ्यांचा आम्ही सत्कार करू. त्यांना आम्ही कोणत्या प्रकारे मारणार नाहीये, त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय. कारण काय होतंय, त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाहीये, त्यांच्यावरती काहीच होत नाहीये. आणि खरं बघायला गेलं तर भारताची अर्थव्यवस्था तेच चालवतं असं त्यांना पण वाटतंय. कारण ते रोज बिचारे काम करून येतात, जिथे दारू प्यायला बसतात, त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था वाढते आणि भारत त्याच्यामुळे यांच्यामुळे चालतोय. त्याच्यामुळे आम्ही पण विचार केला की बरोबर यांना रोज मारणं चुकीचं आहे. तर आज आम्ही यांना गुलाब दिले, उद्या आम्ही यांना हार घालू. त्याच्यानंतर आमचे जे संदीप राणेसाहेब शहराध्यक्ष यांनी आम्हाला सांगितलं त्यांचा जेसीबीने पण सत्कार करा. म्हणजे कसं होईल, यांना आम्ही प्रोत्साहित केलं तर हे अजून 10 जण घेऊन येतील आणि ते दारू पितील. पण झालं असं की त्याच्या एकदम विरुद्ध झालं. जसं आम्ही गुलाबाचे फुल आणले आणि मला हे लोक माझे चेहरे सगळे ओळखतात, हे जिथे बसतात ना, यांना माहिती की आला आता इथे चपटायला चालू करेल. त्याच्यामुळे मी जरा लेट आलो. पण जसं आमच्या मॅडम आले आणि त्यांना गुलाब द्यायला चालू केलं, तसं ते लोक पळायला चालू केलं. अरे आम्ही जेव्हा मारतो तेव्हा पण तुम्ही पळता, आम्ही जेव्हा तुम्हाला गुलाब देतो तेव्हा पण तुम्ही पळता. अरे जेव्हा गुलाब देतो तेव्हा बसा नाही, ते आम्ही तुम्हाला इथे ऑफिस खोलून देतो, तुमचा एक अड्डा बनवून देतो, तुम्हाला तेच पाहिजे ना. कारण आणि माझी इकडच्या सर्व पक्ष, इकडचे जे पण जिथे पण पक्ष असतील, संघटना असतील, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने जर समजा तुम्ही पण पुढचे 7 दिवस जर इथे 7 दिवस येऊन थांबलात, जसं आज आम्ही 7 दिवस थांबले, पुढचे 7 दिवस तुम्ही येऊन थांबलात, तर मला नाही वाटत तिथे कोणता दारुडा रस्त्यावरती बसेल. कारण आपली जबाबदारी हीच आहे की बाबा आपल्याला रस्त्यावरती दारुडा बसू द्यायचा नाहीये, जेणेकरून इकडच्या ज्या काही महिला आपल्या कामावरून जात असतील त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे. हे आपली प्रत्येकाला वाटतं. मग वाटतं तर तुम्ही त्याला प्रत्यक्षात आणा. आज आम्ही जर आजपासून 30 तारखेपर्यंत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यरत असेल तर पुढचे 7 दिवस तुम्ही घ्या, त्याच्या पुढचे 7 दिवस दुसरा पक्ष घेईल, त्याच्यानंतर संघटना घेईल. जर या गोष्टी आपण वेळोवेळी करत राहिलो तर इथे कोणताही दारुडा बसण्याची हिंमत करणार नाही. वाईन शॉपमुळे आजूबाजूचा 1 किलोमीटरचा परिसर संपूर्ण वाईन शॉपनेच घेतला, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. वाईन शॉपवाल्याची जबाबदारी नाही आहे, वाईन शॉपवाल्याचीच ही पूर्ण जबाबदारी आहे की बाबा आपण जे दारू देतोय ते जर बाजूला बसत असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी काशीगाव पोलीस स्टेशनला फोन केला पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे, तो स्वतः त्याची माणसं ठेवली पाहिजेत. ते त्यांची माणसं ठेवतात लाईन सेटल करण्यासाठी, किंवा जास्त लाईन झाली तर ट्रॅफिकवाले फाईन मारतील, बाईकवाल्याला फाईन मारून त्यांची माणसं ते सेटल करण्यासाठी ठेवतात. तर त्यांच्यावरती पण कारवाईसाठी आम्ही पत्र देतो. त्या दुकानावरती ते दुकान बंद झालं पाहिजे, त्या दुकानावरती कारवाई झाली पाहिजे, नाही तर ते दुकान त्यांनी दुसरीकडे कुठेतरी सेटल केलं पाहिजे. कारण हा रस्ता हा रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून आमच्या ज्या महिला आहेत, प्रभागातील महिला आहेत, आमच्या आया बहिणी आहेत, या जॉबला जातात, सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या घरी येतात रस्ता आहे. या रस्त्यात तुमच्या या आरामखोरांसाठी माझ्या महिला इथून रस्ता बदलणार नाहीत. या आरामखोरांना मी त्यांचं बदलून टाकीन. त्याच्यासाठी 7 दिवस कंटिन्यू 7 दिवस आम्ही यांना प्रेमाने आज फुलं दिली, उद्या यांच्या घरात हार घालू. नाही ऐकलं तर परवा यांचा जेसीबीने सत्कार करू, आणि जर तरी पण नाही ऐकलं तर अजून काहीतरी करू. यांना मारणार नाही, यांना शिव्या नाही देणार, पण यांना असं करणार की यांना लाज वाटली पाहिजे स्वतःची की आपण ज्या गोष्टी चुकीच्या करतोय. आता गुलाब घेऊन पळताना त्यामुळे लाज वाटते की आम्हाला सांगतात की दादा आमचं चुकलं, उद्यापासून आम्ही बसणार नाही. पण होतं काय तर उद्या आम्ही नाही वापस बसणार. त्याच्यामुळे कंटिन्यू 7 दिवस आम्ही आमच्या शहराध्यक्ष कविताताई वांगकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कंटिन्यू 7 दिवस इथे आम्ही राहणार आहे. सलग 10 वाजेपर्यंत आम्ही थांबणार आहे, कारण 10च्या नंतर ते दुकान बंद होतं, त्याच्यामुळे ते इथे यायचा प्रश्न नाही. त्याच्यानंतर मला असं वाटतं प्रत्येकाने जमलं तर आम्ही अजून पुढे पण इथे बसू, आम्ही इथे थांबू. पण माझी एवढीच कळकळीची विनंती आहे प्रभागातील प्रत्येक पक्षाला, संघटनेला, की तुम्ही पण इथे या. ज्यावेळेला आम्ही नसू द्या तुम्ही या, कोणी पण या, कोणी पण श्रेय या, काही करा, फक्त इथे बेवडे बसलेल्या पाहिजेत. आणि ज्या घटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडतायत ती घटना आपल्या मीरा भाईंदरमध्ये, आपल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये घडू नये, एवढीच मी विनंती करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.